महाराष्ट्रामधील आदिवासी बहुल असलेल्या मेळघाटामध्ये कुपोषणाच्या नावाने विविध योजनेच्या अंतर्गत किंवा उपक्रम राबवून तर कुठे भौतिक सुविधेकरिता बांधकाम करून शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जातो। मात्र गंभीर बाब अशी आहे की सदर खर्च बऱ्याच प्रमाणात व्यर्थ जात असल्याचे गंभीर चित्र धारणी तालुक्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या NRHMच्या कार्यामध्ये दिसून येत आहे। तालुक्यातील शहरासहित धुळघाट रेल्वे, बैरागड, कळमखार, बिजुधावडी व सादरावाडी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये NRHM निधी अंतर्गत कोट्यावधी रुपयांची कार्य सुरू आहेत, ज्यामध्ये प्रसूती कक्ष, स्टोअर रूम व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थानाचे बांधकाम युद्धस्तरावर सुरू आहे। सदर कार्य NRHMच्या स्वतंत्र अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंत्यांच्या निदर्शनाखाली सुरू असल्याचे बोलले जात असले तरी NRHMचे कोणतेही कार्यालय धारणीला उपस्थित नाही। अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल 150 किलोमीटर अंतरावरून ही कामे बघावी लागत असल्यामुळे कामाचा दर्जा हा खालावलेला असून इतर बाबी सुद्धा प्रत्यक्षदर्शनी लक्षात येतात। धुळघाट रेल्वेचे कार्य विद्युत वितरण विभागाच्या हायटेन्शन विद्युत वाहक तारांच्या खाली करण्यात आल्यामुळे ही निर्माणाधीन इमारत पाहिजे त्या उंचीची न घेता कमी उंचीची बांधण्यात येत असल्याचे दिसून येत आहे। सदर इमारतीकरिता लेआउट अमरावती कार्यालयामध्ये बसून तयार करण्यात आले असावे अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे। संबंधित कंत्राटदार कंपनीशी संगनमत करून हाय टेन्शन तारांच्या खाली जीव घेणारी इमारत तयार करण्यात येत आहे। सदर इमारतीची उंचीबाबत संपूर्ण चौकशी वरिष्ठ प्रशासनाने करण्याची गरज आहे। लेआउट तयार करताना हाय टेन्शन तार का दिसल्या नाही आणि जर दिसल्या तर मग विद्युत वितरण कंपनीला तशा प्रकारचा अर्ज करून ह्या तारा वळविण्यात का आल्या नाही, का कसेबसे व कामावरच्या मजुरांचे जीव धोक्यात घालून काम पूर्ण करण्यात येत आहे, असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। आता संबंधित जिल्हा परिषद मुख्य अधिकारी अमोल येडगे यांनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याची खरी गरज निर्माण झालेली आहे। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।